भगिनीनो, मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुझा. आज मी महाकृत शुभवर्तमान अध्याय 12 वचन 41 ते 44 विधवा स्त्रीचे अर्पण या वचनावर चिंतन करत आहे. संत मार्कच्या शुभवर्तमानातील या उतार्यामध्ये मार्क एका घटनेचे वर्णन करतो जेथे एका गरीब विधवेने मंदिराच्या खजिन्यात फक्त काही सेंट्स, 2 अतिशय छोटी अशी तांब्याची नाणी टाकली, ज्याची किंमत काही सेंट्स असेल. ज्या वेळेला अनेक श्रीमंत लोक भरपूर रक्कम दान करत होते. मार्क सांगतो, ज्या ठिकाणी अर्पण केले जात होते त्याच्या समोर येशू बसला आणि लोकसमुदायाने जे पैसे मंदिराच्या तिजोरीत टाकायला घेतले होते ते तो पाहत राहिला. अनेक श्रीमंत लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसे टाकले, पण एका गरीब विधवेने येऊन अगदी 2 लहान तांब्याची नाणी टाकली, ज्याची किंमत फक्त काही सेंट्स इतकीच होती. आपल्या शिष्यांना आपल्याकडे बोलावून येशू म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, या गरीब विधवेने तिजोरीत इतर सर्वांपेक्षा जास्त पैसा टाकला आहे. सर्वांनी त्यांच्या संपत्तीतून दिले, पण तिने तिच्या गरिबीतून सर्व काही दिले. तिचे जगायचे साधन होते तेच तिने दिले. इथे एक सुंदर आणि अर्थपूर्ण विरोधाभास आहे. श्रीमंत लोकांच्या औदार्याची कृती आणि गरीब विधवेने केलेली औदार्याची कृती ह्यामधले ती तफावत, ह्यामधला तो विरोधाभास. 1. बऱ्याच श्रीमंत लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसे टाकले, परंतु या गरीब विधवेने 2 अगदी लहान तांब्याची नाणी टाकली, ज्याची किंमत फक्त काही सेंट होती. गरीब विधवेने टाकलेले पैसे श्रीमंत लोकांनी टाकलेल्या मोठ्या रकमेच्या तुलनेत खूपच तुटपुंजे होते, पण श्रीमंत लोकांच्या औदार्यामध्ये आणि गरीब विधवेच्या औदार्यामध्ये फरक असा होता की श्रीमंत लोकांनी त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड पैशातून, संपत्तीतून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे दिले होते, परंतु गरीब विधवेने तिच्याकडे असलेले जवळजवळ सर्व काही टाकले होते. तिने त्या दिवशी जमवलेले पैसे, जे तिने झोपायच्या अगोदर जेवण आणण्यासाठी साठवून ठेवले होते, ते दिले. 2. श्रीमंत लोक ज्यांनी मंदिराच्या तिजोरीत मोठी रक्कम ठेवली, त्यांना दान करताना कोणताही त्रास किंवा वेदना जाणवली नसेल, कारण त्यांनी जतन केलेल्या मोठ्या रकमेतून त्यांनी दिली होती. श्रीमंतांना ती रक्कम देणे इतके अवघड नव्हते, पण गरीब विधवेने तिच्याकडे असलेले सर्व काही दिले आणि त्यामुळे ती रक्कम दान करणे तिच्यासाठी सोपे नव्हते. त्या दिवशी तिच्याजवळ असलेले सर्व काही दान करताना तिला नक्कीच अस्वस्थता आणि वेदना जाणवल्या असतील, हे नक्कीच. 3. एवढी मोठी रक्कम दान केल्यानंतर श्रीमंत लोकांकडे अजूनही खूप पैसा शिल्लक असेल, गरीब विधवेला मात्र तिला झोपण्यापूर्वी काही अन्न सुद्धा परवडणे फार कठीण होते. बहुधा त्या रात्री ती उपाशी झोपली असेल, पण ती त्या दिवशी उपासमार सहन करण्यास तयार होती, कारण त्या दिवशी ती झोपली असताना तिचे पोट जरी रिकामे राहिले असेल तरी तिचे मन मात्र मोठ्या आनंदाने भरले असेल. त्या दिवशी तिने स्वर्गीय आनंदाचा अनुभव घेतला असेल, जो तिने त्या दिवशी केलेल्या त्यागाच्या कृतीतून तिला प्राप्त झाला असेल. कोणीतरी हे सुंदरपणे मांडलेलं आहे. देणे तुम्हाला कमतरतेतून बाहेर काढते आणि तुम्हाला पृथ्वीवरील मर्यादांच्या पलीकडे विस्तारित होण्याची परवानगी देते. आपण दुसऱ्यांना केलेल्या मदतीच्या बदल्यात काहीतरी मिळेल अशी अपेक्षा न ठेवता देण्याच्या कृतीतच खरा आनंद असतो. येशू त्या गरीब विधवेची स्तुती करतो, जिने त्या दिवशी तिच्याजवळ असलेले सर्वस्व टाकले होते. तिला झोपण्यापूर्वी एक साधे जेवण घेणे आवश्यक होते. त्या दिवशी ती उपाशी झोपायला तयार होती. येशू आपल्या शिष्यांना स्वतःकडे बोलावतो आणि त्यांना सांगतो, मी तुम्हाला खरे सांगतो, या गरीब विधवेने तिजोरीत इतर सर्वांपेक्षा जास्त रक्कम टाकली आहे. त्या सर्वांनी त्यांच्या संपत्तीतून दिले, पण तिने तिच्या गरिबीतून सर्व काही केलं आहे. तिला जगायचे होते, तरी सुद्धा तिने तिच्या जगण्याचे साधन पण देऊन टाकले होते.
देणे हे ईश्वराचे स्वरूप आहे. जेव्हा आपण परमेश्वराकडे पाहतो, आपण मुळात एका दात्याकडे पाहत असतो. एक दाता असण्याच्या वास्तवापासून आपण परमेश्वराला वेगळे करू शकत नाही. आपण अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत जिथे आपण परमेश्वराला एक दाता, देणारा म्हणून पाहिले आहे. देण्याच्या कृतीचे महत्त्व स्पष्ट करताना कोणीतरी योग्य टिप्पणी केली आहे की देण्याची कृती स्वतः ईश्वराच्या चरित्रात रुजलेली आहे. तो परमदाता आहे. आपल्याला मुक्तपणे त्याचे आशीर्वाद बहाल करतो. जेव्हा आपण देतो तेव्हा आपण परमेश्वराचे स्वरूप प्रतिबिंबित करतो आणि त्याची तरतूद गरजूपर्यंत पोहोचवतो. हे आपल्या सहकारी बंधू भगिनी प्रेम आणि करुणीचे कृत्य आहे, जे आपल्याला परमेश्वराकडून मिळालेली कृपा आणि दया आहे. देण्याच्या कृतीची वैशिष्ट्ये. देण्याच्या कृतीची पुढील वैशिष्ट्ये आहेत. 1. देण्याच्या कृतीचे मूळ परमेश्वराच्या चरित्रात आहे. तो परमदाता आहे. आपल्यावर मुक्तपणे त्याचे आशीर्वाद तो शिंपडत असतो. 2. जेव्हा आपण देतो तेव्हा आपण परमेश्वराचे स्वरूप प्रतिबिंबित करतो आणि त्याची तरतूद गरजूपर्यंत पोहोचवतो. 3. देण्याचे कृत्य हे आपल्या सहकारी बंधू भगिनींप्रती प्रेम आणि करुणेचे कृत्य आहे, जे आपल्याला परमेश्वराकडून मिळालेली कृपा आणि दया आहे. औदार्य ही परमेश्वराची देणगी आहे. प्रत्येकाला परमेश्वराकडून उदारतेची किंवा औदार्याची देणगी मिळालेली नाही. म्हणूनच आपल्याला जगामध्ये असे असंख्य लोक सापडतात ज्यांना देणे हे कठीण जाते. उदारतेची किंवा औदार्याची देणगी म्हणजे नक्की काय आहे? उदारतेची किंवा औदार्याची आध्यात्मिक देणगी म्हणजे परमेश्वराचे आशीर्वाद ओळखण्याची आणि परतीचा विचार न करता उदारतेने एखाद्याची संसाधने म्हणजे वेळ, प्रतिभा आणि खजिना देऊन प्रतिसाद देण्याची क्षमता. ही आदरणीय, दानशूर आणि आम्हाला जे काही दिले आहे त्यामध्ये इतरांची सेवा आणि आशीर्वाद देण्यास इच्छुक असण्याबद्दलची मनोवृत्ती आहे. ज्यांच्याकडे ही भेट आहे, देणगी आहे, त्यांच्याकडे परमेश्वराच्या कार्याच्या समर्थनासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी त्यांची संसाधने, वेळ आणि प्रतिभा यांचे योगदान देण्याची अनोखी इच्छा आणि क्षमता आहे. ज्यांना उदारतेची देणगी किंवा औदार्याची देणगी मिळाली आहे ते पुढील गोष्टी करत असतात. 1. हे उदार लोक नेहमी गरजू लोकांना मदत करण्यास तयार असतात. खरी गरज असलेले लोक जे त्यांच्या गरजेच्या वेळी मदतीसाठी त्यांच्याकडे येतात, त्यांना रिकाम्या हाताने हे उदार लोक परत पाठवत नाहीत. असे करून हे उदार लोक येशूची दुसरी सर्वात महत्त्वाची आज्ञा पूर्ण करतात. ती म्हणजे तू तुझ्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. 3. हे उदार लोक ते जे काही देतात त्याच्या बदल्यात कशाचीही अपेक्षा न ठेवता देतात. ते येशूच्या शिकवणीचे पालन करतात, ज्याने आम्हाला चांगले करा आणि कर्ज द्या, बदल्यात कशाची अपेक्षा न करता हे शिकवलेले आहे. 3. त्यांनी ज्या लोकांना मदत केली आहे त्यांना जे दिले आहे ते परत करावे अशी हे उदार लोक मागणी करत नाहीत किंवा अपेक्षा पण ठेवत नाहीत. येशूने आपल्या शिष्यांना असेच करण्याचा सल्ला दिला आहे. त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, जो तुमच्याकडे मागतो त्याला द्या आणि जो तुमचे आहे ते काढून घेईल त्याच्याकडे परत मागू नका. 4. प्रेम म्हणजे त्याग. त्याग हा प्रेमाचा एक आवश्यक घटक आहे. त्यागाशिवाय प्रेम नाही. रसिकांनी प्रेयसीसाठी कोणताही त्याग करण्यास तयार असणे आवश्यक आहे. ज्यांना गरज आहे त्यांना देणे हे प्रेमाचे कार्य आहे. देण्यामागे त्यागाचा समावेश होतो. उदार लोक दुखापत होईपर्यंत देण्यास तयार असतात. गिव्हिंग टिल इट हर्ट्स. आपल्या विपुलतेमध्ये देणे सोपे आहे, परंतु जेव्हा आपल्याजवळ पुरेसे नसते किंवा जीवनाच्या अनेक मूलभूत गरजा आपण भागवू शकत नाहीत तेव्हा देणे हे खूप कठीण असते. पण खरे प्रेम म्हणजे दुखापत होईपर्यंत प्रेम करणे. लव टिल इट हर्ट्स. गरीब विधवेला तिला दुखापत होईपर्यंत द्यायला लागलो. तिला जगायचे होते तरीही ती
तिच्या गरिबीतून सर्व काही टाकून देते. येशू आपल्याला उदार होण्याचे आमंत्रण का देत आहे? येशू आपल्याला उदार होण्यासाठी आमंत्रित करतो कारण एक, ज्यांना खरी गरज आहे त्यांना जेव्हा आपण उदारतेने देतो तेव्हा आपण परमेश्वराच्या स्वभावात सहभागी होतो. आपल्याला उदार होण्याचे आमंत्रण देऊन येशू आपल्याला परमेश्वराशी एकरूप होण्याचे आणि त्याच्या स्वभावामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण देत आहे. दोन, देणे हा परमेश्वराप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. परमेश्वराने आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि आपल्याकडे जे काही आज आहे ते सर्व परमेश्वराच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आहे. ज्यांना खरी गरज आहे त्यांना देणे हा परमेश्वराप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. आपण परमेश्वराप्रती कृतज्ञ असले पाहिजे कारण परमेश्वराला कृतज्ञ लोक आवडत नाही. त्यामुळेच ज्या 10 कुष्ठरोगांना त्याने शुद्ध केले होते त्यापैकी फक्त त्याच्या आभार मानण्यासाठी फक्त 9 परत आले. त्यावेळेला येशूला ते आवडलं नाही आणि तो विचारतो, सर्व 10चे 10 शुद्ध झाले नाहीत काय? बाकीचे 9 कुठे आहेत? या परदेशी माणसाशिवाय कोणीही परमेश्वराची स्तुती करायला परतला नाही काय? 3, 4, देण्यामागे प्रचंड आनंद आहे. जेव्हा आपण उदारतेने देतो तेव्हा आपल्याला स्वर्गीय आनंद मिळतो. जे लोक उदार आहेत आणि जे इतरांना मदत करतात त्यांनी इतरांना मदत केल्यानंतर त्यांच्या अंतःकरणातील भावनांबद्दल विचारले तर ते ठामपणे सांगतील की लोकांना देण्यात आणि मदत करण्यात त्यांना खूप आनंद मिळतो. 5, जेव्हा आपण गरीब आणि गरजूंना मदत करतो तेव्हा आपण आपल्यासाठी स्वर्गामध्ये खजिना जमा करतो. किती संपत्ती, जमीन, इमारती आणि इतर भौतिक गोष्टी आपण कमावल्या आणि आपल्या भविष्यासाठी साठवून ठेवल्या तरी आपल्या कमावलेल्या या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आपण किती वर्ष जगणार आहोत हे आपल्याला माहीत नसते. आणि एका गोष्टीमध्ये येशूने आपल्याला सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे. जो माणूस भरपूर काहीतरी अन्नधान्य जमा करून ठेवतो आणि विचार करतो की आता मी अनेक वर्ष आनंदामध्ये राहीन, त्यावेळेला त्याला परमेश्वर विचारतो, आज रात्री तुझा आत्मा मागितला जाईल, त्यावेळेला तू काय करशील? आपल्याला सुद्धा माहीत नाही की आज रात्री आपला आत्मा मागितला जाईल की नाही ते. त्यामुळे साठवून किती साठवायचं आणि कोणासाठी साठवायचं आणि कशासाठी साठवायचं. म्हणून गरजूंना मदत करून आणि देऊन आपली संपत्ती आणि मालमत्ता स्वर्गीय बँकांमध्ये जमा करणे चांगले आहे. कारण आपण जे काही इथे पृथ्वीवर साठवून ठेवतो किंवा आपण जिवंत असताना आपल्या चैनीसाठी आणि अनावश्यक सुखसोयींसाठी आणि मौल्यवान वस्तूंसाठी जे काही वाया घालवतो ते इथेच वाया जाते आणि आपण मेल्यानंतर इथेच राहते. कारण आपण मेल्यानंतर इथे जे काही कमावले आहे त्यातून आपण काहीही घेऊ जाऊ शकत नाही. येशूने आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे, पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, जिथे पतंग आणि कीटकांमुळे त्या संपत्तीचा नाश होतो आणि जिथे चोर घर फोडतात आणि चोरतात. पण आपल्यासाठी सर्व संपत्ती स्वर्गामध्ये साठवा, जिथे पतंग आणि किडे आपली संपत्ती नष्ट करत नाहीत आणि जिथे चोर घर फोडत नाहीत आणि चोरी करत नाहीत. ब्रेंडा जोन्सच्या 69 वर्षीय पणजीच्या म्हणजे ग्रेट ग्रँडमदरच्या हृदयस्पर्शी कथेसह मला हे चिंतन संपवायचे आहे. तिने यकृत प्राप्त होण्याच्या यादीमध्ये एक दीर्घ वर्ष व्यतीत केले होते व ती यकृत प्राप्त करण्याची वाट पाहत होती. तरीही ती तिची जागा सोडण्यास तयार होती. 23 वर्षीय अबिगेल फ्लोरेसला वाचवण्यासाठी देखील यकृताची गरज होती, जिची परिस्थिती जोन्सपेक्षा अधिक तातडीची होती. डॉक्टरांना भीती वाटत होती की यकृताच्या प्रत्यारोपणाशिवाय फ्लॉरेसला आणखी एक दिवस सुद्धा कदाचित जगता येणार नाही. म्हणून त्यांनी जोन्सला तिची जागा सोडण्यास सांगितले, जेणेकरून फ्लॉरेसला मौल्यवान अवयव मिळू शकेल आणि ती जगू शकेल. जोन्सने ते मान्य केले. ती म्हणाली, जर मी या लहान मुलीला मरू दिले असते तर माझ्या हृदयात मी यकृतासह जगू शकले नसते. जोन्सला त्या यादीमध्ये पुन्हा शीर्षस्थानी ठेवण्यात आले आणि काही दिवसानंतर तिला नवीन यकृत मिळाली. प्रिय बंधू भगिनींनो, माझा हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे प्रेमाने पाहिला, हे म्हणून चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी.
या मननाविषयी तुम्हाला काही सांगायचं असेल मला तर माझा व्हॉट्सअप क्रमांक 7030447934 यावर मला कॉन्टॅक्ट करा आणि माझ्याशी बोला. कृपया हे जो रिफ्लेक्शन आहे, चिंतन आहे, हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या सर्व नातेवाईकांना, मित्रांना आणि कॉन्टॅक्ट्सना पाठवा की जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. माझं यूट्यूब चॅनल आहे, माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा. कृपया माझ्या चॅनलला भेट द्या आणि माझ्या चॅनलला पुरस्कृत करा आणि इतरांनाही सांगा माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. हे प्रभू परमेश्वरा, ही जी माणसं हे जे मनन चिंतन शांतपणे प्रेमाने ऐकत आहेत, हा व्हिडिओ पाहत आहेत आणि दुसऱ्यांना पुढे पाठवत आहेत, त्यांच्यावर तुझ्या कृपेचा आशीर्वाद दे. त्यांची आणि त्यांच्या मुलाबाळांची स्वप्ने तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर. ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो. आमेन.